चला झाले चालू. आवाज वगैरे सगळं व्यवस्थित येतो का सांगा मला एकदा, म्हणजे आपल्याला सुरुवात करायला काय हरकत नाही, हे का नाही. चालतंय, बघा एकदा आवाज वगैरे सगळं व्यवस्थित का चेक करा. आपण यवतमाळ पोलीस हे का नाही, यवतमाळ जिल्हा पोलीस यामधील आपण बुद्धिमत्ता पाहिलेली आहे. आज आपल्याला पाहायचं गणित, जे की एकदम खतरनाक विषय आहे. ओके चलो, आवाज वगैरे सगळं व्यवस्थित आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो काय, नुसता गणित देऊन फायदा नाही, गणित हा तुमचा टायमामध्ये आला पाहिजे, हे का नाही. नुसतं प्रश्न सोडवत नाही तर तो प्रश्न तुमचा, एक मिनटं, काय नुसतं प्रश्न सोडून फायदा नाही, तर ते तुमचे प्रश्न काय कमी वेळेमध्ये सुटले पाहिजे. तुम्हाला नक्कीच या पेपरमध्ये गणिताचं नियोजन कसं केलं पाहिजे, कोणता प्रश्न किती फास्ट सोडवता आला पाहिजे हे आपण बघूया. आणि त्याचबरोबर मी सांगतो, यवतमाळ पोलीसला ज्या मुलांची गणितावरती कमांड होती 100% त्यामुळेच नाव निवड यादीमध्ये आले असेल. ठीक आहे, काय बुद्धिमत्ता इथे सगळी सोपी होती. मराठी सोपं होतं, जी के पण जे रेग्युलर प्रश्न असतात PYQचे तसे होते. पण गणितामध्ये काही प्रश्न PYQ नव्हते, पण प्रश्न नवीन होते, बरेच प्रश्न नवीन होते, जे मुलांना अवघड जातात तसे प्रश्न होते. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण पाहूया. चला सर्वांनी व्यवस्थित वय आणि पेन घेऊन बसायचं आहे. आवाज वगैरे व्यवस्थित आहे का पाहून घ्यायचं आहे. काही अडचण असली तर मध्येच विचार. चला आता यवतमाळ पोलीस, ठीक आहे, आपण या अगोदर बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहिलेत. आज आपल्याला गणिताचे प्रश्न पाहायचे. तर इथं मी तुम्हाला सांगितलं काय, इथे होता 25-25चा पॅटर्न. 25 प्रश्न होते गणिताचे आणि 25 प्रश्न होते बुद्धिमत्ता. आणि त्याचबरोबर 25 प्रश्न जनरल नॉलेज, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, जी के जनरल नॉलेज, आणि मराठीचे होते 25 प्रश्न. ठीक आहे, असा 25-25चा पॅटर्न आला होता. त्याच्यामुळे अशा पेपरमध्ये तुम्हाला वेळ साधता पाहिजे. काही ठिकाणी जी के जास्त येतं आहे, जी के जास्त आलं तर तुम्हाला बराच वेळ मिळतो. ठीक आहे, जी के आलं 30 मार्काचं, 40 मार्काचं, 50 मार्काचं, मग तुम्हाला बराच वेळ मिळतो. पण जर एकदा कदाचित तुम्हाला पॅटर्न वाईज पेपर आला तर पॅटर्न वाईज पेपरमध्ये तुम्हाला वेळ जमला पाहिजे. चालतंय, चलो आपण बघा प्रश्न. हां, तुम्ही पण होते त्याची. ठीक आहे, 2 फाशे म्हणजे डायस एकत्र फेकले तर त्यांची एकूण बेरीज 7 येण्याची शक्यता किती आपल्याला काढायचं आहे. 2 फाशे म्हणजे काय, लुडो एकत्र किती असतं 6. ठीक आहे, 6 आणि 6 12 फेकले, म्हणजे ते कसं ना, ते ना असं 1 1 1 2 हे काय, मग इथे ना 2 1 2 2, इथे ना ते 3 1 3 2, ते असं जे आहे ना ते आहे 2 फाशे. मग याच्यात किती येतं आहे, एकूण येतात 36. ठीक आहे, एकूण येणार 36. आपले जे 7 बेरीज पाहिजे, मग 7 बेरीज कवा येते भाऊ. हां, लाग मला कसं कवा येते म्हणा, 6 आणि 1 7 येतं आहे, नंतर 5 आणि 2 7 येतं आहे, मग नंतर 4 आणि 3 7 येतं आहे. आलं, हे झाले 7. याला उलटं करा आणि काय येणार, 1 आणि 6 हे घेणार, 2 आणि 5 हे 7 बेरीज येते, आणि त्याच्यानंतर 3 आणि 4 7, 3 आणि 4 7, ही बेरीज येते 7. ठीक आहे, म्हणजे एकूण किती येतं, हे झाले एकूण 6. ठीक आहे, आपली एकूण समजा किती आहे 36. किती आहे 36. मग काढा 6/36. 6 1 6 6 6 1 6 6 6 36, म्हणजे काय 1/6 हे आपलं उत्तर असेल. जमले, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. गडबड होत असेल ते बी सांगा, लईच निवांत होत असेल ते बी सांगा, हे का नाही, काही अडचण नाही, सांगत चालायचं. मला मागं काही गडबड नाही, तुमच्या मागं गडबड होऊ शकते. एखादा मध्येच डायलॉग मारत 25 मिनटं लेक्चर 50 मिनटाचं कसं काय झालं, हे का नाही, जे होईल 50-55 किंवा 40-45 मिनटं. ठीक आहे, हां, मध्ये डायलॉग नाही मारायचा, कारण समजावून सांगायला तुम्हाला वेळ लागतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. 15 मजूर रोज. आता असा प्रश्न काही जणांचा चुकू शकतो. ठीक आहे, काय संभाव्यता टॉपिकवर बरेच जण लक्ष देत नाहीत. पुढे जाऊ आपण. काळकावेग
15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? सोपा प्रश्न आहे, काय अडचण नाही. बऱ्याच वेळेस PYQ विचारण्यात आलेला आहे. हा काय 15 मजूर 8 तास 12 दिवसात काम करतात. तेच काम आहे 20 मजूर गुणिले 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? काय टेन्शन नाही घेऊ, डायरेक्ट काटाकाटी करा. हां 6 1 6 6 2 12 5 3 15 5 चौक 20 4 1 4 4 2 8. काय आपल्या हातामध्ये? आपल्याला 3 गुणिले 2 गुणिले 2 3 2 6 6 2 12. किती दिवस लागतील भाऊ? तर 12 दिवस लागतील. ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. समजलंय? 100% समजले. चलो आगे बढ़ो. हां आता पहा, असा प्रश्न असतं ना, आताला बाहेर काढत जायचं. ठीक आहे, काय करायचं? आता तुम्ही याला वर्गामधून बाहेर काढलं, किती आलं? 8. ते 8 प्लस केले याच्यामध्ये, किती केले? याच्यात प्लस केले, मग ते झाले 8. इथले तुम्ही 8 + 1 किती झाले? 9. ते वर्गमूळात आहे, त्याला तुम्ही बाहेर काढलं. बाहेर काढलं इथून किती झाले? मग ते 3. हे इथले बाहेर काढले. काय म्हणते इथे 1च्या खाली 3 काढून लिहिले. थांबा 1 मिनटं. त्याला बाहेर काढलं तुम्ही, ते किती झाले? 3. मग ते 3 प्लस इथं करायचे, किती झाले? 225. आता 225 का त्याचं वर्गमूळ बाहेर काढलं, किती आलं? म्हणावं सर याला बाहेर काढलं तर किती आलं? 25. ठीक आहे, नाही सॉरी 15. 1 मिनट. हां काचा वर्ग 15चा 15 बाहेर काढले. ठीक आहे, आता काय करणार? 610 आणि 15 करणार 20. 5 2 6 625 आलं. हे वर्गमूळ. ठीक आहे, 625 वर्गमूळ होते, वर्गमूळ बाहेर काढलं, उत्तर आलं तुमचं फायनल 25. सोपं आहे, जास्त काय अवघड नाही, एकदम सोपं आहे. ठीक आहे, काय काय लय बघायचं काय ते सही का ना लेक्चर घ्यायचं का? उत्तर आलं तुमचं कोणतं? ऑप्शन क्रमांकच्या 25. ठीक आहे, चालतंय. सोपं आहे, सोपं आहे म्हणून स्पीडनं सांगतोय, है का नाही? हां त्याच्यामुळं बाकी अडचण नाही. अवघड प्रश्न व्यवस्थित समजून सांगतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. इथं तुमचा वेळ कमी पडणार, या प्रश्नाला 100% वेळ कमी पडणार आणि हा प्रश्न तुमचा चुकणार पण. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो याचं नियोजन कसं लावायचं, है का नाही? काय ना नाही सही. अरे लेक्चर घेतात म्हण ना. भाऊ आहे नाही ड्युटीला गेले. लेक्चर घेऊ लागलो मी. धन्यवाद. हां आलो कुठं पळून नाही गेलो, आलो. पोस्टमॅन आलता आहे का नाही? पोस्टमॅन आपल्या त्याला म्हणजे तुमच्या काय कामाचं झाले. ठीक आहे, काय काळजी करू नका. माहितीचा आधी काय टाकला होता, जसा आपण मुंबईचा टाकला होता ना तसा, तर तो आला काय नाही. ठीक आहे, टाकतो उद्या एकदा ग्रुपला, काळजी करू नका. आता असा प्रश्न आहे ना, तुम्हाला काही जण डायलॉग माहिती भाग दे. आता मला सांग, तुला इथं 21चा पाडा येत नाही, 27चा पाडा का येईन? मग मला 27चा पाडा येत नाही, 27चा पाडा का येईन? भाग नाही देताना 25चा. ठीक आहे, आला 25चा. 37चा पाडा, 31चा पाडा नाही होणार. शॉर्टकट सांगतो. अशा वेळेस काय करायचं? काय झाले? 21/27 पुढं 12/25 नंतर काय झाले? 35/37 आणि 27/31. आता याच्यातला काढायचा फरक. काढ फरक. याच्यातला फरक किती आहे भाऊ? म्हणावं सर 6. याच्यातला फरक किती आहे? 12 2 24 1 13. इथं फरक म्हणावं सर 2 आणि इथं फरक किती आहे? इथं फरक म्हणावं सर 4.
घेतले, फरक घेतला. आता इथं ज्या संख्या सोप्या होता, कोणत्या संख्या सोप्या होता? मला असं 6 सोपी आहे, 2 सोपी आहे, 4 सोपी आहे, यायचा काढ लसावी. आता असं काढत बसू नका. 6 2 4 हे का नाही, मग 2 भाग देणार, असं काढत बसू नको. काही गोष्टी मनातल्या मनात केल्या पाहिजे, हे का नाही. मग पाय 6 4 आणि 2 काय लसावी? लसावी आला 12. ठीक आहे, मग हे आले 12 गुणिले 13. आता भाग नको देऊ, डाळ खाली की छेदस्थानी 6 घे, 6 घेतले, 6 1 6, 6 2 12, ते दोन्ही 26. या 21 सोबत करायचा गुणाकार. ठीक आहे, गुणाकार करत बसू नको. हां, सांगतो मी कसं सोडायचा. पुढं हे आपला आला आहे 12 गुणिले 13 छेदस्थानी. आता हे 13 घे, 13, हे 13 13 कटले, इथं करायचं गुणिले 12. कोणते 12? हे. पुढे घ्या आता 12 गुणिले 13 छेदस्थानी हे कोणते घ्यायचे? हे 2 घेतले, 2 बेक बे, बेसक 12, ते सक म्हणा 78. इथं घे गुणिले 78 मध्ये. पुढं 12 गुणिले 13 छेदस्थानी हे 4 घे, 4 4 4 त्रिकूण 12, 13 त्रिक 33 39. ठीक आहे, आता गुणाकार करत बसू नको. मला सांग, आता याच्यापैकी कोणत्या संख्येचा गुणाकार केल्यावर सगळ्यात लहान येईल? आपल्याला म्हणलं लहान आणि मोठा, म्हणजे पहिल्यांदा आला पाहिजे लहान, मग आला पाहिजे मोठा. हां, सांग आता मला सांग, सिम्पल लॉजिक, याचा गुणाकार केल्यावर 144 यायला का नाही? हो म्हणा, असं यायला आहे. मग हे काय आहे? लहान. कारण याचा गुणाकार मोठा आहे, नाही याचा मोठा, याचा मोठा, संख्या लहान आहे, हे लहान आहे. 2 का आहे लहान? पहा 2 कुठे? इथे. हे तो उत्तर. आणि मोठं 35 गुणिले 78. आता पहा 21 गुणिले 26 गुणाकार येईल, पण याच्या इतकं मोठं नाही का? 35 गुणिले 78चा नाही. हे काय? 27 गुणिले 39. इथं 35 गुणिले 78 हे मोठं आहे. मग ऑप्शन क्रमांक 2 हे तो उत्तर आहे. तू म्हणशील मास्तर 2 इथं पण आहे ना, हे आहे मोठ्यामध्ये. हा, कारण इथे आल्या अगोदर लहान आणि नंतर मोठं. ठीक आहे, मग त्याच्यामुळं अगोदर तुझं पाहिजे लहान अपूर्णांक, मग पाहिजे मोठा अपूर्णांक. असा सोडवायचा असतं परीक्षेमध्ये. ठीक आहे, तुया कसा सोडवला माहीत नाही, मला काय केलं हे काय तुला माहीत. ठीक आहे, समजलं असेल अशी अपेक्षा. समजलं नसेल व्हिडिओ एकदा परत मागं घे, परत पहा, परत समजून, काही काळजी करू नको. ठीक आहे, चल जायचं पुढं. चलो 36 आणि 48 यांचा लसावी व मसावी काढा. आता हे जे प्रश्न आहे ना, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला मिनिटमध्ये घेऊन जाणार आहे. काय कसं असतं माहिती आहे का? काढतात प्रश्न, उत्तर काढतात बरेच जण, वेळ पुरत नाही, उत्तर निघत आहे 3-2 मिनटं लागणार. आपली गॅरंटी 1 मिनिटात 30 सेकंदात 40 सेकंदात किंवा 1 मिनिटात उत्तर कोणाच निघालं नसेल, है का नाही? तुम्ही काढून पहा, टाईम लागणार त्याला, मग ते काढून फायदा आहे का नाही? टाईम मॅनेजमेंट जमला पाहिजे. 36 आणि 48 यांचा लसावी व मसावी किती? 36 आणि 48. हां, कितने देता? 32 36 12 चौक 48 म्हणा असं 12 आला आपला मसावी, 12 आला मसावी. ठीक आहे, आपल्या काय म्हणला? मसावी. मसावी आता पहा, लसावी अगोदर यायला पाहिजे, मसावी शेवटी यायला पाहिजे. इथे दिल्या 16 कटला, इथे दिल्या 6 कटला, इकडे या. चला, आपल्याला हे किती झाले? 3 चौक 12, हे 12 आणि हे गुणले 12 किती झाले? 144. परीक्षेमध्ये गुणाकार करत बसायचा नाही. 12 गुणले 12 तुला पुऱ्या जगाला पाठ आहे काय, की 12 गुणले 12 144 होतात म्हणून. ठीक आहे, हे काम बंद पडले. चला, जमलंय जमलंय, काही अडचण असेल तर बोलत चला. ठीक आहे, हां चलो आगे बढो. सोपा होता. हां, हे काय? 0.25 गुणले 2.5 गुणले 2.4, हे लहान लेखू सोडवत आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आले आहे. याचं उत्तर म्हणजे असं येतं बघा, 1.5 एवढं येतं हो. आता याच्या मग किती अशी शून्य दिली ना, काही विषय नसते, उत्तर आलं आपलं 1.5. सोपं होतं, एकदम सोपं होतं. असा प्रश्न चुकले होते, रिझल्ट कवाच येत नाही, कवाच. ठीक आहे, हां अभ्यास करावा लागत आहे. चला, पी या नळाने 1 टाकी 12 तासात भरते आणि क्यू या नळाने 30 टाकी 20 तासात भरते. जर 2 नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? हां, 12 गुणिले 20 भागिले एकत्र म्हणल्यावर 12 + 20. परीक्षेमध्ये हे करायचं नाही, डायरेक्ट बेरीज करायची. ठीक आहे, तुम्हाला समजावं म्हणून सांगायलो. 12 गुणिले 20 बेरीज करा, किती झाली?
32 हां काटा काटी स्टार्ट म्हणा चला हां कितना वाजता 4 4 तिकून 12 4 32 पुढं बेचोक म्हणा 4 बघा बरं चल 4 दोन्ही 8 4 25 5 3 15 कोणते 15 हे 15 3 गुणिले 5 15 छेदस्थानी 2 हां बे एक बे 7 14 7 तास है का बे 7 14 व चल तास नंतर येतो बे 7 14 उला एक पॉईंट दिला बे 5 10 7.5 म्हणजेच काय 7 तास 30 मिनिटं म्हणजेच काय 7.5 तास होतात है का नाही लिहू का इथं लिहितो नको घेता 7 तास 30 मिनिट जमले का आलतं हां ओके सोपा होता अजाबात चुकला नाही पाहिजे अजाबात आता हा प्रश्न येतो 100% येत आहे पण वेळ है का नाही वेळ आला पाहिजे वेळेमध्ये आला पाहिजे जमला पाहिजे पहा कसं सोडवायचं एक रकमेच्या चक्रवाढ वेळा जो सर्व याच्यामध्ये फरक 5% दराने 2 वर्षासाठी 250 रुपये आहे तर ती रक्कम कोणती मी तुला ते नाही सांगणार काय आ ब पी छेद 100 याचा वर्ग 2 वर्ष असल्यावर वर्ग 3 वर्ष असल्यावर घन नाही सांगणार ते मी तुला ठीक आहे ते तुला 8वी 9वीला नाही समजलं आता का ढेकं समज नाही अजिबात नाही 5% दिला आहे कसं लिहितो तू 5% लिहिले भाग दे 5 1 5 5 2 10 20 आता याचा डायरेक्ट वर्ग केला वर्ग म्हणा असं हां 1चा वर्ग 1 आणि खाली 20चा वर्ग 40 आता ही है तुझी मुद्दल का आहे ही है तुझी मुद्दल आणि हे है तुझा फरक हे का आहे हे है तुझा फरक म्हणा कसा पहा असं सोडव 1ला फरक किती दिला तुला फरक दिला आहे किती तुला फरक दिला आहे 250 फरक दिला आहे तुला विचारली ती रक्कम कोणती रक्कम म्हणजे काय मुद्दल घे 400 प्रश्नचिन्ह आता काय करायचा ते एकच गुणाकार घे 400 गुणिले 250 खालचा एक घेतला काय नाही घेतला का काही विषय नाही 25 चौक म्हणावं 100 शून्य किती येतं 1 2 3 1 2 3 वाचता येते का म्हणावं 1 लाख येतं किती येतं 1 लाख ऑप्शन क्रमांक 1 हे तुझं उत्तर असेल समजलंय 100% समजलंय आपण काय करू तुम्हाला जर लईच अवघड जात असेल ना सर्वची वेळा तसं आपण बॅचमध्ये तर पाहण्याचं काही विषय नाही ठीक आहे नेमकेच बॅचमध्ये संख्या चालू आहे सगळं व्यवस्थित घेतलं 100% समजणार लोड घ्यायचा नाही हे काय समजले अशापेक्षा तुम्हाला आम्ही काय सांगलो लईच अवघड असतील प्रश्न तर मला सांगा त्याच्यावर आपण एक किंवा स्पेशल लेक्चर घेऊन टाकू ठीक आहे सर्व चक्रवाढ आता हा प्रश्न लय जण समजलाच नाही काय काय समजला नाही याचं नेमकं करायचं काय हे का नाही नेमकं गोडं पाणी पितं कुठं तेच मी लागण झालं आहे केलं पाहिजे काय असा प्रश्न आला ठीक आहे कधी पण असा प्रश्न येतोय येतोय प्रश्न हो प्रश्न आला काय मिळाला नाही इथं संख्या कधी पण एकच असते हो इथं संख्या कधी पण एकच असते लोड घ्यायचा नाही असे आले हो आता ते काय म्हणले थोडं ऑप्शन कर पाय 2 2 2 2 म्हणजे तुझं म्हणणं काय आहे म्हणजे मो म्हणणं काय आहे तुझ्या म्हणण्यापेक्षा मो म्हणणं महत्त्वाचं आहे पाय काय म्हणजे 2 तर येणार आहे बाकीचे आले घात पाय या कंसासाठी काय घेते तुया 2 घेतले गुणिले याला कट केले 2 घेतले याला कट घेतले 2 घेतले हा वर्गमूळ काढला 2 घेतले हा वर्गमूळ काढला 2 घेतले आणि हा वर्गमूळ काढला छोटा 2 घेतले आता याचा करायचा गुणाकार हां 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 16 दोन्ही 32 32 दोन्ही आले 64 झालं मॅटर क्लिअर 64 त्याच्यातून एक करायचा मायनस आणि तो लिहायचा अंशामध्ये ठीक आहे झाले काय आले 63/64 काचा घात आहे भाऊ 2चा ऑप्शन क्रमांक 2 हे तुझं उत्तर असेल समजले समजले आता काही जणांच्या सुपीक डोक्यात नापीक विचार असेल इथं 2 2 होते म्हणून 2 2 घेतले का नाही तुला उद्या प्रश्न आला कसा
पाय 5, कोणती संख्या घे 5 5 परत 5 असाला ना, तर तू याला कट करणार ह्याच्यासाठी 2 घेत नाही गुणिले, याला कट करणार ह्याच्यासाठी 2 घेणार गुणिले, याला कट करणार घेणार गुणिले 2, हे वर्गमूळ कटलं 2 असं असतं ते. ठीक आहे, त्याच्या मागं तुला जे काही वर्ग आणि वर्गमूळ घनमूळ पाहताना तुला बॅचमध्ये शिकवतो मी, त्याबद्दल टेन्शन घेऊ नको. जमले 100% जमले. जायचं पुढं. चला हां, हा प्रश्न येत आहे, काही जणाला येतं आहे, काही जणाला येत नाही. काय दिले त्यांनी पहा. 4x वजा 3y बराबर 3, 3x वजा 4y 4y बराबर 4. आता तू याला सोडवायचं म्हणल्यावर तुला काय लागतं, याची किंमत 1 करावी लागते. ठीक आहे, मग तू समजा याला 4नं गुणलं आणि याला 3नं गुणलं तर काय होऊन जाईल, 1 होऊन जाईल. चल घे, पुऱ्या याला गुणायचं असतं ना ते. ठीक आहे, हे आता कंस केलं ना, पूर्ण समीकरणाला गुणायचं असतं. हो हां, घे 4 चोक 16x वजा 4 त्रिकोण 12y बराबर 3 चोक 12. परत आता याला 3 गुणायचं. ठीक आहे, 3 त्रिक 9, 9x वजा 12y बराबर 4 त्रिकोण 12. हां, आता हे आलं आहे. आता इथं झालं मायनस, इथं झालं प्लस. आता हे प्लस मायनस कटले, याची केली वजा बाकी, तुया आली 16मधनं 9 गेले 7x बराबर इथं आला 0. आता म्हणा पुढं काय करू मास्तर समजणं झाले. काय केलं तुया, हे आले इथं आलो आपण. हां, हे सांगायलो. ठीक आहे, हां 7x काय इथे लिहून घेतो, 7x बराबर 0. आतून x बराबर 0/7. कोणत्याही संख्येला 0ने भागलं तर उत्तर असतं भाऊ 0. समजले. ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच काय 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं असेल अशी अपेक्षा. आता तू म्हणशील नाही नाही मला शॉर्टकट सांगा. अशा प्रश्नाला शॉर्टकट नसते भाऊ. हो हां, सगळ्याच गोष्टीला शॉर्टकट नसतं. हे शॉर्टकट आहे याचं. हां, ते शॉर्टकट सांगाल मी सांगतो. शॉर्टकट तुला जमलाच पाहिजे 100%, पण तू एक कन्सेप्ट केले पाहिजे. आता अशा प्रश्नाला तू कन्सेप्ट जर केले नसेल भाऊ तर काय ढेकं होतं मग करणार तू काय करशील ना, ABCD कोणता ऑप्शन पाहिजे तू. मग म्हणतो चुकल्या आई या मला 3 केलं तर मला 1 केलं पाहिजे होतं. असं नसतं ते. ठीक आहे, शॉर्ट मेथड आलीच पाहिजे. मी म्हणतो ना सगळ्या प्रश्नाला शॉर्टकट, म्हणजे तुला काय म्हणलो मी 99% प्रश्नाला शॉर्टकट लागते. भूमितीमध्ये फक्त वर्तुळाला शॉर्टकट लागते. आयात है का नाही, शंकू बिंकू तिथं शॉर्टकट लागत नसते. हो, गणितात सगळं लागते. आता हे म्हणा सर हे गणित नाही, हे अंकगणित आहे. ठीक आहे, बैजिक राशीचं गणित आहे ते. हां, चल पुढं. इथं सांगतो शॉर्टकट घे. हां, तुला हे 5/18 का 18/5 घेऊ याच्यात तुला कन्फ्यूज केलंही नाही आणि करणारही नाही. काय प्रश्न मला वाटतं करायचे 11 नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे, हां ए सेट उचला आपण. ठीक आहे, यवतमाळ पोलीसचा जो ए सेट होता त्या ए सेटमधले प्रश्न होते. आणि ए सेटमध्ये झालं असं की पहिल्यांदाच गणित होतं. पोगं गेलं असं 100% कुमार. ठीक आहे, हां चला तो पेपर सेट आपण टेलिग्रामला टाकला, पाहून घ्या एकदा. महत्त्वाचा आहे तो, व्यवस्थित म्हणजे आयोगाने साईटवरती टाकलेला पेपर आहे तो. ओके एक 800 मीटर लांबीचा पूल 72 किमी प्रति तास वेगाने जाणारी 80 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल. तुला पहिला नियम होतो. पहिलं काम काय 180 प्लस 80 किती होतात पहा ना. हां 0 8 8 16 6 हाताला 1 2 किती झाले 260. हे काय आहे, हे आहे भाऊ मीटर. काय आहे मीटर. आता पाय 36ला म्हणजे 3600ला करण्यापेक्षा 36 घेऊ आपण. ठीक आहे, 36ला किती झाली म्हणावं सर 720 मीटर. मग किती आले 260 मीटरला किती सेकंदात जाईल. 260 मीटर किती सेकंदात जाईल ते एकच गुणाकार कर. 36 गुणिले 260 भागिले 720. 0 0 कटला. 36 1 36, 36 2 72, बे 1 बे 1 बे 3 6 किती आले
13 सेकंद. ऑप्शन क्रमांक डी, D4 देवसेना. है का नाही. आता काय ते मला असं नाही, हे काढून घेतलं असं, हे पहा तू असं घेतलं, पहा हो लक्ष दे. तू घेतलं भाऊ 3600ला 7 म्हणजे 72,000 मीटर आणि 260ला किती, मग तू म्हणला परत 3600 गुणिले 260 भागिले 7 म्हणजे 72,000. मग तू म्हणणार हे दोन पूज्य कटले तर दे दोन पूज्य माझ्याकडे ऑलरेडी काटलेले तर. आणि तू हे जेव्हा सराव करशील असा कर, हे इथं 2 शून्य, इथं 3 शून्य म्हणजे इथं 2 शून्य एक्स्ट्रा लिहिण्यात हो, आणि इथं परत ते इथं 2 शून्य आणि हे 2 शून्य लिहिण्यामध्ये तुझा टाईम वाचावा. मग एवढाच उद्देश होता. ठीक आहे, बाकी काही उद्देश नव्हता. समजलंय, 100% समजलंय. तू म्हणशील शून्याचा शोध आपण लावलाय, लिहितो की जा घ, मग घ लिहिल्यावर शून्य शोध लावला आपण, चांगली गोष्ट आहे ना, है का नाही. तुझ्या आणि मला पण या गोष्टीचा अभिमान आहे की शून्याचा शोध आपण लावला आहे. पण इथं तू शून्य जर एक्स्ट्रा लिहित बसला ना, मग तुझी किंमत शून्य होऊन जाईल, है का नाही. कारण 1 मार्क गेला, 2 मार्क गेले, तेवढा जर टाईम वाचला आणि तू लागला तर मला पण चांगलं वाटेल, है का नाही. कारण काय महत्त्वाचं असो नसो, लागणं महत्त्वाचं आहे. आता हे प्रश्न वाचला तू सगळ्यात अगोदर, काय म्हणला तू, एका त्रिकोणाची एक बाजू 4 सेमी, दुसरी बाजू 5 सेमी असेल आणि सर्वात मोठा कोण 90 अंशाचा असेल तर तिसरी बाजू किती सेमी असेल, है का नाही. मग तू म्हणला त्रिकोण दिला आहे, त्याच्यामध्ये 90 अंश कोण दिला आहे, गेला तू गोमात. काहीच नाही भाऊ, एकदम सोपं आहे. त्याचं म्हणणं आहे काय आहे, त्याचं म्हणणं होतं की एक त्रिकोण आहे. 1 मिनटं, या पेनला काय झालं, थांब आता. ते म्हणाले मास्तर एवढा म्हणजे भिकायच्या हातात काय म्हणतात ते, काय सोने का कटोरा दो मागना भिकी आहे, तसं काम करू नका. पाय हे आहे त्रिकोण. ठीक आहे, आता त्रिकोण घेतला, ते डायलॉग असा आहे, भिकाई के हाथ में सोने का कटोरा दो वो मांगने वाला भिकी है का नाही. तसं का गद आहे ती. ते मला एवढा मोठा बोर्ड आहे, एवढा आपण खर्च केला आहे, पोहे पाहिले तेवढी जण लाईव्ह होतं. त्रिकोण घ्या की तुम्ही, तर ते घेतला त्रिकोण. ते म्हणलं 90 अंशाचं कोण, मग त्याला ढढ म्हणायचं आहे की हे जे 90 अंशाचं कोण आहे ना, हे आहे काटकोन त्रिकोण. काय आहे, हे आहे काटकोन त्रिकोण. समजलं का तुला, बस समजलं, 100% समजलं. म्हणावं मास्तर काटकोन त्रिकोण असं नसतं. हां, ते मला विकायला 1 मिनटं. ये क्या हुई, याला काय झालं, लखवा मला कळला. म्हणा मास्तर काटकोन त्रिकोण असं नसते. मी सांगतो काटकोन त्रिकोण कसं असते. काटकोन त्रिकोण म्हणावं असं असते, असा असते, हे का नाही. हां, हे झाला काटकोन त्रिकोण. ठीक आहे, ते म्हणलाय, ते काय म्हणलाय, ते म्हणलाय की हे 90 अंशाचं आहे. काय 90 अंशाचा कोण आहे, म्हणजेच काय आहे, हा आहे काटकोन त्रिकोण. एक बाजू आहे 4, एक बाजू आहे 5, तर तिसरी बाजू असेल 3. म्हणा कसं काय, शिकला नाही 8वीला 9वीला, मला वाटतं बहुतेक 8वी 9वीला असेल. ठीक आहे, काय पायथागोरस थेरम, तर ते येते. ठीक आहे, हां, तर याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर आहे 3. हां, समजलं, एकदम सोपं आहे. मग तुला वाटलं हे सर्वात मोठा कोण बेन तू गेला कोमात, असं नसतंय, सोपा प्रश्न आहे तू. ठीक आहे, चालतंय. चला, हां, आता वर्गमूळ आहे त्याचा घात 4 आहे 256, तिकडं वर्गमूळ तिसरा घात 64, वर्गमूळ 16. आता मला सांग भाऊ, हे जे आहे ना, कोणत्या संख्येचा 4था घात आहे, म्हणावं 4चा 4था घात आहे. प्लस दिलं प्लस, इथं काय दिलं प्लस. एकाचा घन आहे, म्हणावं 4चा घन आहे, घेतला प्लस. वर्गमूळ 16 बाहेर काढले, काय आले 4. मग एवढी मोठी बेरीज तुला जमायला पाहिजे. 4 2 8, 8 आणि 4 12. हे तुझं उत्तर, ऑप्शन क्रमांक 1. समजले का, समजले. चलो आगे बढ़ो. हां, असा प्रश्न आला की रिझल्ट येत असते. यात काही दुमत नाही, अजाबात दुमत नाही. असा प्रश्न आला की 100% रिझल्ट आलाच म्हणून समजा. हां,
कारण असा प्रश्न आला तू बाकीचे येऊन उडवतो ना गे. काही विषय आहे का? काही विषय नाही. पाय हो अरे हां बस चल घेतलं. ते म्हणाले एका 20 मीटर 14 नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे. हां हे प्रश्नात नंबर एका 12 मीटर गुणिले 8 मीटर म्हणजे आकारमानाच्या आयताकृतीमध्ये एका कोपऱ्याला टोकात एक गाय बांधली. गाय हे का नाही 8 मीटर लांब दोरीने बांधलेली आहे. तर या आकृती मधाच्या किती टक्के क्षेत्रफळात ही गाय चारा खाऊ शकते असं त्याचं म्हणणं आहे. आता मला सांग हे घेतलं तुया बाळा, हे घेतलं 8 हे का नाही. आता मला सांग आयताची लांबी मोठी असते का रुंदी? म्हणा ऑफकोर्स लांबी. मग हे घे बाळा आणि हे घे 8. नाही तर उलटं कशी ना हो. उद्या तुला म्हणतील कोणत्या मास्तर गणित शिकला, हे काय आहे हे बाळा घेशील हे घेशील 8 असं नसतं हे का नाही. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा नसतं ओ. हां घे हे बाळा हे घेतले 8. यायचं क्षेत्रफळ किती ना 12 गुणिले 8 22 8 म्हणा 96. हे लक्षात ठेव पुढं कामी नाही हो. हे झालं. आता ते म्हणले गाय बांधली हो. काय म्हणले कोपऱ्याच्या एका टोकाला कुठेही बांध. तुझी इच्छा झाली म्हणावं मी इथं बांधतो इथं बांध. तुझी इच्छा झाली इथं बांध कोणत्याही एका टोकाला बांध. मधात बांधू नको. तुला वाटतं काय आपलं शेत थोडी लोकांचे बांधू मस्त खाती एवढं शेत असं ते आपलं शेत आहे हे का नाही. एका कोणत्याला बांध. समजा तू या बांधली गाय इथं ती काय खाणार 8 मीटर लांबीची दोरी आहे म्हणजे ती 8 मीटर या कोणत्यापासून घेणार खायला हो. पुढं परत 8 समजा हे बाळा हो एवढं अख्खं बाळा आहे लांबी हो. समजा इथं घेणार ते हो एवढी मग आणि इकडं इथं एवढी ओके. मग ती अशी येणार म्हणजे ती अशी येणार अशी कशी. आता हे 8 घेतलं असं तर ते असं शेत खाणार हो. असं एवढं शेत खाणार ती एवढं केवढं असं एवढं शेत खाऊ शकते ती. हे 8 हे 8 आणि हे असं ठीक आहे. इथं बांधलेले 8 मीटर त्या धांद आहे धान ठीक आहे. हां दोरीमध्ये धान. तर त्या आकृती मैदानाच्या किती टक्के क्षेत्रफळात ही गाय चारा खाऊ शकते असं आपल्याला म्हणलं आहे. आता मला सांग हे सगळं समजा जर तुझ्या धैर्य किती 360 ठीक आहे. मग 90 हे काटकोन त्रिकोण झाला ठीक आहे. 90/360 0 0 गया 9 1 9 9 चौक 36 झालं. मग आता तुला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं म्हणल्यावर तुला माहीत पाहिजे सूत्र ठीक आहे. 1/4 गुणिले 5 वर्ग मन 1/4 गुणिले 22/7 गुणिले काय येणार तू 8 मीटर हे 8 ना हे 8 नाही ते ठीक आहे. हे 8 नाही ते 8 मीटर नाही ठीक आहे. 8 गुणिले 8 हां. आता तुला जमला पाहिजे काटाकाटी शॉर्ट फास्टमध्ये. हे होतात 64 म्हणणं है का नाही म्हणा नाही होतातच. 4 1 4 4 1 4 उरले 2 4 सकट 24 आले. काय आले इथं आले लेतो 22/16 गुणा काय कर हां 16 दोन्ही म्हणावं साहेब 32 हातच्याले 3 रोज क्या 16 दोन्ही 32 आणि 32 आणि 3 35 छेदस्त आणि 7 हे आले एवढं आपलं ठीक आहे. एवढं सोडल्यानंतर आता तुला विचारली टक्केवारी काय विचारली तुला विचारली टक्केवारी ठीक आहे. मग आता हे घेतले तुया 96 क्षेत्रफळ 96% म्हणल्यावर 100 352 छेदस्त आणि 7 ठीक आहे. प्रश्नचिन्ह हां. आता सोडव काय करणार आता सोडवणार हां. कसे सोडवणार 7 गुणिले 100 है का नाही 352 गुणिले 100 छेदस्थानी 96 गुणिले 7 है का नाही. आता तुला काटाकाटी जमली पाहिजे. चल ते एकच गुणा काय केला हां 4 2 8 उरला 1 4 चौक 16 4 8 32 उरले 3 परत 4 8 32 परत 4 सक 24 4 2 8 4 2 8 2 3 6 2 1 2 2 1 2 काय आलं
इकडे आलं 1100 गुणिले 100 म्हणजे 11 गुणिले 100 खाली काय 7 21 21 ठीक आहे. थोडं एवढा मोठा स्पेस आहे थांबा. हां जमलंय. आता याचा गुणाकार कर 1100 छेदस्थानी 21. हां 21 एका 21 21 पाचा 105 21 पाचा 105 उरले किती 5 21 दोन्ही 42. बस झालं. थांबून जाय कुठे 52 ऑप्शन क्रमांक 2. जमले. उत्तर आले आपलं हे. एवढ्या टक्क्याच्या क्षेत्रफळामध्ये ती गाय चारा खाऊ शकणार. ठीक आहे समजले. आता तू म्हणशील मास्तर याला काय शॉर्टकट आहे का? याला एकच शॉर्टकट आहे. प्रश्न जर परत आला ना त्याचं उत्तर हे आणायचं. ठीक आहे. हां एवढं शॉर्टकट आहे. दुसरं तर काही शॉर्टकट नाही याला अवेलेबल. ठीक आहे. हां नेमकं सांगितलं तुला मी की भूमितीमध्ये वर्तुळ सोडून बाकीच्या प्रश्नांना शॉर्टकट अवेलेबल नाही आहे. सगळं शॉर्टकट नाही भेटल्यावर कसं होईल भाऊ? तुला पगार घ्यायचा आहे दाबून म्हणजे तेच आहे का नाही? तेच 35 40 50 हजार आहे का नाही? वरून पुन्हा तुला मस्त लगे लग्न बिग्न करायचं आहे का नाही? मग सगळ्या गोष्टी शॉर्टकटनं कशा जमतील? काय म्हणलं आहे 15वा प्रश्न आहे. हां रीना इमा मीरा यांनी एक कार भाड्याने घेतली आणि त्यांनी अनुक्रमे 14 तास 16 तास आणि 22 तास वापरली. तर इमाच्या कारचे भाडे 640 रुपये आले असेल तर एकूण भाडे किती रुपये होईल? हां रीना हां याला शॉर्टकट आहे. हां हे पटकन सुटते असं काय नाही. रीमा आणि मीरा गणित कसं असतं माहिती आहे का? तुम्ही पाहता प्रश्न मोठा एकदा पाणी पिऊ का? हे का नाही? चला जमलंय. लक्ष द्यायला व्यवस्थित का झोपी गेली? झोपी जाऊ नका है का नाही. आता झोपल्यावर मग टाईम झोपायला. हां तर ते काय म्हणतात 14 तास 16 तास आणि मीरा 22 तास याने गाडी चालवली. ते म्हणजे हिमाच्या काने भाडे किती आले 640. हिमा 640 लिहिलं खाली 40. ओके आता काहीच नको निवांत आहे. मला सांग 16ला किती आले 640 म्हणावं सर 640 आले. ओके आता याची सगळ्याची बेरीज कर. 6 × 10 20 30 40 50 52 आले का? 52 बेरीज पहा बरं. 6 × 10 20 30 40 50 52. ओके 52 बेरीज 52ला किती जमले? 52 गुणिले 640 छेदस्थानी 16 16 1 16 16 चोक म्हणा 64 0 0ला 0 4 2 8 5 चोक 20 किती आले 2080 रुपये भाडं. ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच काय 3. जमले. असं सोडवायचं. ठीक आहे. हां समजलं असेल अशेपेक्षा. चलो आगे बढ़ो. हाँ जिसका मुझे था इंतजार वो घड़ी आ गई है का नाही. म्हणा असं असा प्रश्न येतोय का हाला परीक्षेला? सगळ्यात मेन असा प्रश्न आला तर ऑप्शन कट कधी पण सोपं जाते हो. ऑप्शन कट नाहीच ऑप्शन कट कन्सेप्ट केले पाहिजेत. आणि शॉर्टकट म्हणला मग ऑप्शन कट है का नाही. ते म्हणला x वर्ग वजा 5x + 3 बराबर 0 तर एक्सची व्हॅल्यू काढा. आता पहिली गोष्ट तुम्हाला अशी संख्या माहीत पाहिजे ज्यांची वजाबाकी -5 आहे आणि बेरीज 6 आहे. काय ही झाली बेरीज नाही हां ही झाली बेरीज आणि हा झाला गुणाकार. ठीक आहे. गुणाकार पाहिजे बेरीज. गुणाकार पाहिजे तुमचा काय -5 का उलटं झालं म्हणा असं उलटं उलटं झालं का सुलटं झालं
थांबा, संख्या कोणती बसती पाहा आता हो. बेरीज 6 येणं तर मुश्किल आहे म्हणा. गुणाकार 6 येईल, बेरीज 5 येईल. हां ओके, गुणाकार येईल 6 आणि बेरीज येईल 5. है का नाही. थोडं फार बोलण्यात मागं पुढं झालं तर लोड नाही घ्यायचा, आहे का नाही. इगो हाट नका होऊ देऊ तुमचा. हे काय झालं आहे, हे झाले तुमचं, हे झाली तुमचा गुणाकार आणि ही झाली तुमची -5 बेरीज. आता मला सांग, तुला बेरीज कोणतं आहे वजा कोणते हेच मी आगे झाले, मग उत्तर येईन का. संख्या सांगतो मी. समजा तू घेतली -3 व -2, है का नाही. आता तुया याची केली बेरीज, है का नाही. मायनस मायनस प्लस मोठ्या संख्येचं चिन्ह आली का बेरीज, -5 आली. गुणाकार केला -3 गुणिले -2 किती आला, गुणाकार 6. मग आता आला, मग मला सांग तुला इथे एक्सची व्हॅल्यू. आता इथं आहे -3 -2, तुला 2 दिल्या का ऑप्शन येत नाही, म्हणजे 2 उडाला. ठीक आहे, तू म्हणशील से -3 आहे +3 दिले. जेव्हा याला कोणतं समीकरण नसते ना, काय समीकरण नसते ना, तेव्हा याचं होत असतंय व्यस्त प्रमाण. व्यस्त म्हणजे हे -3 आहे ना, तर ते होत असतंय +3. ऑप्शन येतो उत्तर क्रमांक 2 बी फॉर बाहुबली. आता हे झालं तुझी कन्सेप्ट. हा हे बऱ्याच जणांना माहीत नाही, मग मी बी ते जास्त मला घुसलो नाही तर सांगितलं असतं तुला, टकाटक सांगितलं असतं. ठीक आहे. हां, तर तुला आता सांगतो ऑप्शन कट. पाय असा प्रश्न आला कधी पण ऑप्शन उचलायचा. कोणता ऑप्शन उचलायचा मला सांग. तुला 6चा वर्ग पटकन पाठ होतं आहे का 3चा वर्ग पटकन येते का 9चा येते. तू म्हणशील मास्तर 3चा येते पटकन, 3 घेतो. मग अगोदर काय घ्यायचा, अशा पर्यायामध्ये कधी बी ऑप्शन उचलताना लहान पर्याय घ्यायचा. ठीक आहे, घेतला 3 घे. समीकरण तुम्ही x² -5x + 6 = 0 घे. आलं. हां, 3चा वर्ग -5 गुणिले 3 + 6 = 0 सगळं लिहिलो. हां, इथं 9 वजा 5 1 15 अधिक 6 = 0. आता प्लसची बेरीज कर. 9 आणि 6 15 - 15 = 0. आलं काय 0 आलं. ते म्हणलाय =0 आला पाहिजे. आलं का आलं. आपण उचलला होता ऑप्शन क्रमांक 2 3 हे उत्तर आपलं आहे. समजले. अशी अपेक्षा तू परीक्षेत कसं सोडव तुला जमला पाहिजे. 8व्या 9व्याचा प्रश्न आय थिंक. चलो. ए व बी यांनी अनुक्रमे 12 आणि 15 सेकंदात 100 मीटर अंतर पूर्ण केले. जर दोघांनी एकत्र शर्यत केली तर एने अंतिम बिंदू गाठल्यावर बी एपेक्षा किती मागे असेल. सोडवा, उत्तर सोडवा. तुम्ही पण काय ते सांगत चला, है का नाही. सगळं मीच सांगायलो, तुम्ही पण सांगा की. आम्हाला आलं असतं म्हणाव, आम्ही का आला किंवा जॉईन केली असती. सांगा. आले का उत्तर. मी सांगतो पहा. ए, चला ए आणि बी काय दिले. एचं 12 आणि ह्या 15. ते काय म्हणतंय 100 मीटरची शर्यत आहे. ओके, इथपर्यंत नो प्रॉब्लेम. 100 मीटर हां पूर्ण केली. तर ए अंतिम बिंदू गाठण्यावर ए बीपेक्षा किती मागे असेल. म्हणजे आपल्याला काय दिले, बी हे 15 सेकंदात पळाला आहे. किती 100 मीटर. किती मीटर मागं असेल. या दोघात लागे फरक किती आहे फरक 3. मग घेतले 3 लाख किती 3 गुणाकार कर. 3 गुणिले 100 भागिले 15. 3 1 3 3 5 15 5 1 5 5 2 10 0 जशाला तसा. आले उत्तर 20 मीटर. ऑप्शन क्रमांक 1. समजलंय का. 100% समजलंय. एक्स मेथडनं जाशील पुस्तक पाहाय. पुस्तकात तुला भेटते का नाही भेटन. ठीक आहे, नाही भेटला मला मेसेज कर, मी तुला पाठवतो. ठीक आहे. हां, हे आपल्या बोर्डवर बी बसणार नाही. ठीक आहे, आपली गॅरंटी. एवढं एक्स मेथड नसेल ते. हां, 3 पुरुषांच्या वयाचे 19 नंबरचा प्रश्न आहे. 3 पुरुषांच्या वयांचे गुणोत्तर 2:3:4 आहे. त्यांची वयाची बेरीज 63 वर्ष आहे. सर्वात लहान व्यक्तीचे वय किती. काय दिलं आहे
आता असणार आहेच हां 2x अधिक 3x अधिक 4x बराबर 63. असं नको लिहू, डायरेक्ट घे है का नाही, डायरेक्ट थोडा हवा घालायचा 63. बेरीज कर, ही हो यांची बेरीज आहे 63. आता याची बेरीज कर गुणोत्तराची 2 आणि 3 5 आणि 9 हां 9 9 1 9 9 7 63. काय केलं सर्वात लहान व्यक्तीचे वय किती, सगळ्यात लहान काय त्याच्यामध्ये गुणोत्तर मला असं 2 2 गुणिले 7 कर 7 2 14 वर्ष आले. ऑप्शन क्रमांक सी. तू म्हणशील असं कसं काय, असं असते का, असं असते पाय 14 घेतले ठीक आहे, इथले तुम्ही 14 ठीक आहे, तुला बेरीज करून दाखवतो. 14 घेतली त्यानंतर काय 3 3 गुणिले 7 7 1 21 आणि 4 4 गुणिले 7 7 चौक 28. बेरीज कर हां 8 आणि 4 12 आणि 1 13 3 हाताला 1 6 आले का, आले. हे आले लहान, हे मध्व आणि हे मोठं है का नाही, जमले. चलो आगे बढो. जर 16 सायकलची किंमत 16 सायकलची किंमत 29,200 रुपये आहे तर अशा 7 सायकलीची किंमत किती. सायकलची किंमत महाग होती काय की वाटायले है का नाही, तशी काय अडचण नाही आपल्याकडे आहे सायकल. हां आता पेट्रोल भेटत नसल्यावर काय मग, आता पाणी टाकून तू चालू शकत नाही. हां तू म्हणजे नाही मला कामच पडत नाही, काम पडत नाही म्हणतो जातो विदेशाला आहे का नाही. हां चल 16 सायकलची किंमत किती आहे, 16 सायकलची किंमत आहे 29,200. आपल्या इथे 7 सायकलची किंमत किती, 7 गुणिले 29,200 भागिले 16. जमले म्हणा असं यस. हां दे भाग कितने देतो 4 ना दे, 4 चौक 16 4 7 28 उरला 1 4 तिकून 12 0 0. आता तुला माहीत पाहिजे शेवटी 2 शून्य असल्यावर 4 भाग जाते. 4 1 4 4 1 4 है का नाही, उरले किती 3 4 8 32 उरला 1 4 2 8 उरले 2 4 25 गुणिले घ्यायचे तर 7 कोणते गुणिले 7. हां 7 5 35 कुठे 5 इथं नाही कटला, इथं नाही कटला. ओके 17 35 हातचे आले 3 7 2 14 14 आणि 3 किती झाले 17 7 इथं 2 आहे कटला. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर आले. ठीक आहे, जास्त गुणाकार करत बसू नको. जमले आले उत्तर असं काढायचं असते. पुन्हा गुणाकार केला काय फिस केला. जमले गुणाकार करून हेच येणार गुणाकार. ठीक आहे चलते. चलो आगे बढो. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. 21 नंबरचा प्रश्न काय करायचं डायरेक्ट घे 32 क्यू म्हणजे काय, क्यू म्हणजे भागिले 8. ठीक आहे घेतलं भागिले 8. पुढं आर म्हणजे काय, आर म्हणजे अधिक 15. यस यस म्हणजे काय वजा 3. पी म्हणजे काय गुणिले 5. 16. हां 8 1 8 8 4 32 झालं. पुढं 5 3 15. आता हे आलं 15, हे काय 15 हे -15 हो, मग +15 -15 कटले म्हणून नाही जमलं नाही पाय असं असतं ते. हे आले 4 +15 -5 3 15 झाले. हे +15 -15 कटले उत्तर काय आलं तू 4. ऑप्शन क्रमांक 2. हां ऑप्शन क्रमांक 4 करायचं नाही, लक्ष द्यायचं आहे काय, सावधान रहे सतर्क रहे. ऑप्शन पाहायचा उत्तर पाहायचं. उत्तर आले 4 गेला ऑप्शन पटकन 4वर है का नाही. मला माहिती आहे ना होत असते असं, इथं प्रश्न सुटतो पण तिथं घाम फुटतो है का नाही. त्याच्यामुळे मी सांगत असतो गणित हा एकमेव विषय असा आहे की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देईल. का म्हणा मार्क देईल पैकीच्या पैकी, असे प्रश्न आल्यावर असं कुठं असते का है का नाही. घ्या म्हणावं. आता हे तर काय मिळत लागत नाही, असा लागत आहे मी सांगतो ना घे. तू मत अशी आता मास्तर प्रश्न पाहिला आणि पाणी पेले. आत्ता काय फिसकला पहा. हां थोडा
लेंथी प्रश्न आहे का नाही. अशा प्रश्नाला तुम्हाला माहीत पाहिजे काय केलं पाहिजे, नाही तर बऱ्याच जणांना माहीत नसते, जायक टोले हाणतात. ठीक आहे. पाय आता काय दिलं आहे, 0.2 गुणले 0.2 किती दिले 3 म्हणजे हे काय आहे, हे आहे एचा घन. हो येथे दिले प्लस म्हणजे काय झालं प्लस 0.3 0.03 किती दिले 3 म्हणजे हे झालं बी. हो हे झालं बी म्हणजे हा झाला आहे ए आणि हा झाला आहे बी, म्हणजेच काय झाला आहे बीचा घन. इथे लिहितो मी. हो घन आहे हा, हे पहिले लिहितो एचा घन अधिक बीचा घन छेद. आता पाय खाली 0.4 गुणले कितना केले 3 म्हणजे हे पण काय आहे, हे पण आहे याचा घन, पण याचा आणि या घनामध्ये फरक आहे. हा एवढं तुला कळायला पाहिजे. आणि इथं काय केलं म्हणजे इथं केली डबल, इथं केली डबल. मग मला सांग 0.1 तर तू काय कर 0.2ला हे कर. आता मला सांग पाय तू समजा 0.2ला 5 भागलं तर तुला हे भेटेल का नाही, 100% भेटेल. म्हणजेच काय आलं, म्हणजे आलं ते आलं भाऊ, ते काय आलं ते आलं असं कसं, हे ए आहे एचा घन आहे त्याला भागिले 5 केले आणि हा आहे जो आहे हा आहे 0.03ला जर तू 5 भागलं तर तो काय येईल उत्तर येईल 0.006. म्हणजे काय म्हणणार तू म्हणणार बीचा घन त्याला भागले 5. ठीक आहे, इतका सिंपल आहे तो. घे मग आता एचा घन भागिले 5 असं आहे कंसाचा घन आहे. ठीक आहे. हां पेनला काय झालं कंस केला. ठीक आहे, ए छेद ए भागिले 5 त्याचा घन अधिक बी छेद 5 त्याचा घन घेतला. आता हे अगोदर खालचं सोडून घेतो मी तुला सांगतो. वरचं जशाला तसं येणार आहे ते काय बदलणार नाही, पण खालतं बदलणार आहे. काय ए छेद घन केला कायला 125 प्लस इथं घन हां बीचा घन छेदस्थानी 125. आता घन सेम आहे, एचा घन अधिक बीचा घन छेदस्थानी 125. बस आता हे समीकरण आणि हे एवढं सोडव तो उत्तर येऊन जाईल. घे एचा घन अधिक बीचा घन छेदस्थानी आपण उत्तर काढले, या छेदाचं उत्तर निघालं हे. ठीक आहे, एचा घन अधिक बीचा घन छेदस्थानी 125 जमले. घे आता एचा घन अधिक बीचा घन गुणिले काय घेणार तू 125 छेदस्थानी एचा घन अधिक बीचा घन जमले. मग हे एचा घन अधिक बीचा घन कटला, हे एचा घन अधिक बीचा घन कटला, उत्तर आले तो फायनल 125. ऑप्शन क्रमांक डी फॉर देवसेना. जमले. हा खुश उत्तर आले आपलं आहे का नाही. हां यस म्हणावं जमलं. असं सोडवत असते देव, याला शॉर्टकट नाही. मग शॉर्टकट काय, असा प्रश्न आला हे प्रश्न तुला डबल दिसला की उत्तर 125 मारून टाकायचं, बस तेवढं शॉर्टकट आहे. चलो आगे बढो. हां घ्या सोपा कसा प्रश्न केला, पेपर सेट केला आहे. एक प्रश्न अवघड हा का नाही, म्हणजे पहिल्या घासाला खडा लागला मग ते राग शांत होण्यासाठी लगेच प्रश्न सोपा. एक सोपा आला याला लईच खुश झालं की लगेच एक अवघड असं आहे ते. चला हां काय दिलं, रामने 7,200 रुपये खरेदी केली सायकल 8,496 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती. काय विचार आपल्याला विचारला शेकडा नफा किती. चला काढा उत्तर द्या की, उत्तर देत चला जेऊ. घ्या काय करायचं 8,496 मायनस 7,200 0,921 काय आलं आहे 1290 भाऊला नफा झाला आहे. काय घेणार 1290 छेदस्थानी खाली येणार खरेदी किंमत गुणिले 100 0,000 कटला. हां कितना भाग जाते 12 जाते का म्हणाव सर 12 भाग नाही जाणार है का नाही, काऊन नाही जाणार 3 देऊ का बरं 3 द्या. हां
3 दोन्ही 6, 3 त्रिक 3 चौक 12, 3 चौक 12, 3 त्रिक 9 0. हां, आता परत काय झालं, काय चुकलं काय? मला तर वाटत नाही काय चुकलं म्हणून. तुम्हाला काय वाटत असेल तर बघा. हां, मी बी माणूसच आहे, हे का नाही? म्हणजे मी लई एवढा मोठा सायंटिस्ट आहे असं काही वाट नाही हो. हां, 2 2 पाहू. बे एक बे, बे 2 4, बे 2 4, बे एक बे, बे 5 10. परत काय ते मिस्टेक झाले. आता मग 1 मिनटं. शेकडा नफा किती? ठीक आहे. नफा 1290 छेदस्थानी खरेदी किंमत गुणिले 100. इथपर्यंत अडचण गोदळ चुकली काय नाही. 6 9. हां, अरे यार अभिजित दया बहुत कुछ गडबड. काय इथं 96 आहे गे. ठीक आहे. हां, तरी म्हणलं काय झालं. हां, चला 0 0 0 0 कटला. आता जाते 12 भाग. ठीक आहे. 12 सकम 72, 12 1 12 0, 12 96, 6 1 6, 6 1 6 उरले 4, 6 7 48. नाही 6 8 48. ओके बाय बाय. काय 18%. ऑप्शन क्रमांक बी. काय झाली ती शिली मिस्टेक झाली होती. इथं 96 घ्यायचं, आपण घेतलं तर 1290 म्हणून भाग देता येणे गेला. ठीक आहे. हां, होत असतंय, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. चालतंय, जमलंय, 100% जमलंय. चलो आगे बढ़ो. हां, काय वर्गमुळात 0.361. काचा वर्ग आहे म्हणा 19चा. तिथं होतं पॉईंट किती 4, भाई आल्यावर होणार .2. म्हणजे हे आलं आपलं उत्तर. ऑप्शन क्रमांक 2 लहान लेकराला पण येते. जमले. चलो आगे बढ़ो. 6 एकसारखे चॉकलेट्स 3 मुलांमध्ये किती प्रकारे वाटता येतील की प्रत्येक विद्यार्थ्याला किमान 1 चॉकलेट मिळेल? सांगा, उत्तर सांगा बरं. पाहू म्हणू कोण सगळ्यात अगोदर उत्तर देतात. हां, काय जण मत असते मास्तरनं पुन्हा पिलं पाणी, मास्तर पुन्हा भणकणार. सोपा आहे हा. खरंच सोपा आहे. ठीक आहे. हां, काय असतं पा 6 एकसारखे म्हणजे तुम्हाला दिलं आहे n 6 आणि आय दिलं आहे तुम्हाला 3. म्हणा हे कुठून आले हे शिकवतो मी. संभाव्यता या टॉपिकमध्ये शिकवतो, लोड घेऊ नको. ठीक आहे. आता फक्त उत्तर सांगाल मी. मग ते काय असतंय, असं असते n वजा 1 आणि r वजा 1. n काय आहे 6 वजा 1, r वजा 1, r काय आपलं 3, 3 वजा 1 म्हणजे काय ते आलं 5 आणि 2. मग कसं लिहिणार तुला 5 गुणिले 4 छेदस्थानी 2 गुणिले 1. काटाकाटी बे 1 बे, बे 2 4, काय आलं 5 गुणिले 2 आलं उत्तर 10. ऑप्शन क्रमांक 3. सोपा आहे बघा. हे वाटायला अवघड तुम्हाला, पण हा प्रश्न सोपा आहे इमानदारीनं सांगायलो. आणि जर हे तुम्हाला अवघड वाटत असेल तर भाऊ तू लई मोठ्या भ्रमात आहे की तू अभ्यास झाला आहे. ठीक आहे. हां, अवघड वाटत असेल तर तू अभ्यासाला लाग. ठीक आहे. हां, गणिताची बॅच जॉईन करून घे. 100% सांगतो, 1 ना 1 मार्क होणार, 1 ना 1. हां, चला शेवटचा प्रश्न. शेवट गोड करा. काही जण म्हणतील हे काऊन लिहून आणला. हे लिहून नाही आणला, हा प्रश्न घेताना राहिला होता. नंतर मला लक्षात आलं की एक प्रश्न बाकी आहे, हे का नाही. कुछ तो गडबड है दया, म्हणून तो घेतला. ठीक आहे. काय म्हणताय, जर x yच्या 40% आहे तर y हा xच्या किती टक्के आहे? ते म्हणतात x yच्या 40, मग y xच्या 60%. हां, पहा काय x y, x आहे 40%, मग y किती आहे, y 100%. म्हणजे ते आपल्याला म्हणले शेकडा किती टक्के काढायचा आहे. मग 40 छेदस्थानी 100 गुणिले 100 हे असं आहे. हा x yच्या, y काय 100, 100 100 कटले, हे x आला 40%. याचं काहीच आपल्याला उलटं, बाकी काहीच नाही. ठीक आहे. हां, काय उलटं घ्या. मग 100 yची किंमत आहे 100, छेदस्थानी 40
गुणिले 100. तू म्हणशील इथं कसे काढले 100 तसे इथं काढतो 100. उत्तर आलं 40, है का नाही. लोक तुला म्हणतील हे काय सांगितलं ना तुया, मग म्हणतील कोणत्या मास्तराकडे तू गणित शिकला. असं नसतं ते, ठीक आहे. हा शून्य कटला. वय आलं किती, 4 1 4, 4 2 8, उले 2, 4 5 20 आणि हा शून्य. कोणता शून्य, हा 250. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. झाला का शेवट गोड. अशा प्रकारे शेवट गोड झालेला पाहिजे, हे काय. असा प्रकारे होता यवतमाळ पोलीसचा गणित आणि बुद्धिमत्ता. आपण आज गणित पाहिली, बुद्धिमत्ता काल पाहिली आपण, ठीक आहे. अगोदरच्या लेक्चरमध्ये बुद्धिमत्ता पाहिलेली आहे. आज आपण गणित पाहिले. बाकी पुढचा उद्या जिल्हा कोणता घ्यायचा आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, काय अडचण नाही. तो आपण घेऊन टाकूया. या PYQ बॅचचा तुम्हाला 100% फायदा होईल. यामध्ये काही दुमत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की बाबा हे जिल्हा मास्ताना अगोदर घेतला पाहिजे, मग टार्गेट ते, तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, ठीक आहे. व्हॉट्सअपला मेसेज करा, तिथं आपण काय करू, तो जिल्हा घेऊन टाकूया, ठीक आहे. चालते. बाकी ही PDF तुम्हाला ॲपमध्ये भेटून जाईल. ही PDF तुम्हाला ॲपमध्ये भेटून जाईन. कोणाची काही अडचण असेल तर सांगू शकता, आहे का नाही. तुमची काही अडचण असेल तर बिनधास्त सांगू शकता. शेवटचे 2 मिनटं आहेत तुमच्याकडं. चला जमले. काय अडचण नाही म्हणा, मास्तर तुम्ही असताना काय अडचण इशी येत नाही, का नाही. चला चालते. चला सर्वांनी छानपैकी अभ्यास करा. काय अडचण असेल तर बोलत चला. भेटूया लवकरच नवीन लेक्चरमध्ये, नवीन प्रश्न आणि नवीन जिल्हा घेऊन. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.